जय हिंद मित्रांनो, बघा आपण जो राज्यघटनेचा स्टडी करण्यास सुरुवात केली होती त्याच्यामध्ये जे आपले लेक्चर झाले होते त्याची आपण प्रॅक्टिस सेट सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये बघा आपला संविधानाचा भाग 3 मूलभूत हक्क हा चालू होता. त्याच्यामध्ये आपण 20 क्वेश्चन जे आहेत मूलभूत हक्कांचे बघितले होते. 20 क्वेश्चन आपल्याला आज बघायचे आहेत. टोटल जे आहेत मूलभूत हक्कावरती 40 क्वेश्चन होणार आहेत आणि त्यातले जवळपास 30 क्वेश्चन जे आहेत ते प्रिव्हियस एक्झाम्स मध्ये तर बघायचं झालं तर व्हेरियस एक्झाम्स मध्ये विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये काही पोलीस भरतीतील, SSC GDतील व काही MTS आणि SSC CHSL मधील क्वेश्चन आहेत. तर बघा पहिला प्रश्न असणार आहे आजचा पहिला प्रश्नच म्हणजे 21वा. बघा प्रश्न 21वा, अनुच्छेद 23 कोणत्या हक्काशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन ए धार्मिक स्वातंत्र्य, ऑप्शन बी सांस्कृतिक हक्क, ऑप्शन सी शोषणाविरुद्ध हक्क, ऑप्शन डी शिक्षणाचा हक्क. तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी शोषणाविरुद्धचा हक्क किंवा अधिकार जो आहे आपल्याला अनुच्छेद 23 ने प्राप्त होतो. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 22. प्रश्न क्रमांक 22, धोकादायक उद्योगधंद्यांमध्ये 14 वर्षाखालील मुलांच्या रोजगारावर बंदी ही कुठल्या अनुच्छेदा अंतर्गत आहे? तर बघा ऑप्शन ए 21, ऑप्शन बी 23, ऑप्शन बी ऑप्शन सी 24, ऑप्शन डी 25. तर बघा तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी अनुच्छेद 24 अंतर्गत जे आहे हे धोकादायक उद्योगधंद्यांमध्ये 14 वर्षाखालील वयोगटातील मुलांची जे आपल्याला म्हणता येईल की त्यांना काम करण्याची बंदी जी आहे हे आपल्याला राज्यघटनेने घातलेली बघायला मिळते. बघा प्रश्न क्रमांक 23, अंत करण्याचे स्वातंत्र्य व धर्म आचरणाचा हक्क. बघायचं झालं तर अंतकरण म्हणजेच तुम्हाला कुठला धर्म पाळायचा आहे, कसं राहायचं आहे, कुठल्या आपल्याला म्हणता येईल व्यक्तिमत्वाचे विचार करून विचारवंतांच्या विचारावरती जीवन जगायचे आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि तर हा हक्क आपल्याला कोणत्या अनुच्छेदाद्वारे प्राप्त होतो? तर बघा ऑप्शन ए अनुच्छेद 24, ऑप्शन बी अनुच्छेद 25, ऑप्शन सी अनुच्छेद 26, ऑप्शन डी अनुच्छेद 27. तर बघा हा हक्क जो आहे आपल्याला तो पर्याय क्रमांक 2 बी म्हणजे अनुच्छेद 25 अंतर्गत प्राप्त होतो. तर प्रश्न क्रमांक 24, धार्मिक पंथांना स्वतःचे व्यवहार चालवण्याचा अधिकार. म्हणजे जर बघायचं झालं धार्मिक पंथांना स्वतःचे व्यवहार चालवण्याचा अधिकार म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये आपल्याला बघता येईल की जे कुठलीही धार्मिक संस्था आहे किंवा कुठलीही धार्मिक शाखा आहे किंवा कुठलेही आश्रम सुद्धा आपल्याला म्हणता येईल किंवा कुठलेही धार्मिक ट्रस्ट आहेत किंवा वृद्धाश्रम आहेत जे चालतात त्यांचा व्यवहार चालवण्याचा अधिकार हा त्यांना आहे. जर फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर बघा आमच्या भागातील श्री संत गजानन महाराज यांचे शेगाव येथील मंदिर जे आहे हे आपल्याला बघायला मिळेल. त्याचे जे समजा बघायला मिळेल त्याचे जे बॉडी मेंबर्स आहेत ते सर्व मिळून त्या मंदिरातील किंवा त्या संस्थानाची जी देखरेख किंवा उत्पन्न खर्च हे सर्व बघतात. तर बघा ते आपल्याला कुठल्या अनुच्छेदाद्वारे प्राप्त होतो? तर तो अनुच्छेद 26 म्हणजेच तुमचा ऑप्शन बी हे बरोबर उत्तर असणार आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 25, धर्मप्रचारासाठी कर भरण्यास मनाई. तर बघा अनुच्छेद 26 अंतर्गत आहे, बी अनुच्छेद 27 अंतर्गत आहे, ऑप्शन सी अनुच्छेद 28 अंतर्गत आहे, ऑप्शन डी अनुच्छेद 29 अंतर्गत आहे. तर बघा तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी अनुच्छेद 27 अंतर्गत धर्मकर भरण्यास मनाई. तर बघा प्रश्न क्रमांक 26, शासकीय संस्थात धार्मिक शिक्षणास मनाई. तर बघायचं झालं तर शासकीय संस्थांमध्ये संस्थात धर्म शिक्षणास मनाई याच्यामध्ये काय आहे? तर बघा जे गव्हर्नमेंट ग्रँट स्कूल किंवा कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही धर्माचा आपल्याला शिकवण देता येत नाही. तर बघायचं झालं तर शाळा ज्या आहेत ज्या आपल्याला म्हणता येईल वयोगट 6 ते 14 साठी आहेत त्याच्यामध्ये धार्मिक शिक्षण देता येते, बट ती शाळा आहे पूर्णपणे खाजगी मालकीची हवी. तदनंतर जी शाळा सेमी गव्हर्नमेंट असेल त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल सेमी गव्हर्नमेंट स्कूलमध्ये आपल्याला जर पालक व पाल्य यांची जर अनुमती असेल तर धार्मिक शिक्षण देता येते.
तर बघा, तर शासकीय संस्थात धार्मिक शिक्षणास मनाई, तर ऑप्शन ए अनुच्छेद 25, ऑप्शन बी अनुच्छेद 26, ऑप्शन सी अनुच्छेद 27, ऑप्शन डी अनुच्छेद 28. तर बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी अनुच्छेद 28. तर बघा, प्रश्न क्रमांक 27, अल्पसंख्याकाच्या हितसंबंधांचे संरक्षण. तर बघा, अनुच्छेद 28, ऑप्शन बी अनुच्छेद 29, ऑप्शन सी अनुच्छेद 30, ऑप्शन डी अनुच्छेद 29 आणि 30. तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी अनुच्छेद 29 आणि 30. हे जे आहेत अल्पसंख्याकांचे हितसंबंधाबाबत आपल्याला सुचवतात किंवा त्यांच्या बाबतील तरतुदी ज्या आहेत 29 आणि 30 मध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 28, अल्पसंख्याकांना शिक्षण संस्था चालवण्याचा अधिकार अनुच्छेद 29 अंतर्गत आहे, ऑप्शन बी अनुच्छेद 30 अंतर्गत आहे, ऑप्शन सी अनुच्छेद 31 अंतर्गत आहे, ऑप्शन डी अनुच्छेद 32 अंतर्गत आहे. तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी अनुच्छेद 30 अंतर्गत हा अधिकार जो आहे अल्पसंख्याकांना प्राप्त होतो. तर बघा, प्रश्न क्रमांक 29, रद्द अनुच्छेद 31 संबंधित होते. मालमत्तेचा हक्क, ऑप्शन बी शिक्षणाचा हक्क, ऑप्शन सी गोपनीयतेचा हक्क, ऑप्शन डी धार्मिक हक्क. तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए मालमत्तेचा हक्काशी संबंधित होते. तर बघा, प्रश्न क्रमांक 30, मालमत्तेचा हक्क काढून टाकणारी जी घटनादुरुस्ती आहे किती घटनादुरुस्ती होती. तर बघा, ऑप्शन ए 42वी घटनादुरुस्ती, ऑप्शन बी 44वी घटनादुरुस्ती, ऑप्शन सी 52वी घटनादुरुस्ती, ऑप्शन डी 61वी घटनादुरुस्ती. तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी 44वी घटनादुरुस्ती. तर पुढचा प्रश्न क्रमांक 31 बघा, अनुच्छेद 32 काय प्रदान करते. तर ऑप्शन ए न्यायिक पुनरावलोकन, ऑप्शन बी घटनात्मक उपायांचा हक्क, ऑप्शन सी सल्लागार अधिकार, ऑप्शन डी अपील अधिकार. तर बघा, तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी घटनात्मक उपायांचा हक्क जे आहे अनुच्छेद 32 आपल्याला प्रदान करते. तर प्रश्न क्रमांक 32 बघा, अनुच्छेद 32 ला आंबेडकरांनी काय म्हटले आहे. तर बघा, डॉक्टर बी आर आंबेडकर जे आहेत त्यांनी अनुच्छेद 32 ला एक स्पेशल व्याख्या करून दिलेली होती. तर ती व्याख्या म्हणजे एका शब्दात काय. तर ऑप्शन ए आत्मा, ऑप्शन बी कणा, ऑप्शन सी हृदय व आत्मा, ऑप्शन डी संरक्षक. तर बघा, तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी हृदय व आत्मा. तर प्रश्न क्रमांक 33, बेकायदेशीर अटकेसाठी लेखी आदेश. तर बघा, ए ऑप्शन ए मॅन्डेमस, ऑप्शन बी प्रतिबंध, ऑप्शन सी सर्टिओरारी, ऑप्शन डी हेबियस कॉर्पस. तर बघा, तुमचं बरोबर उत्तर असणार आहे डी हेबियस कॉर्पस जे आहे हे बेकायदेशीर अटकेविरुद्ध आपल्याला लेखी आदेश किंवा त्या अटकेवरती सुटका किंवा आपल्याला म्हणता येईल की त्या अटकेपासून संरक्षण करते. प्रश्न क्रमांक 34 बघा, कर्तव्य पार पाडण्यास सांगणारा आदेश. तुमचे ऑप्शन तेच असणार आहेत बघा, ऑप्शन ए मॅन्डेमस, ऑप्शन बी हेबियस कॉर्पस, ऑप्शन सी को वॉरंटो, ऑप्शन डी सर्टिओरारी. तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए मॅन्डेमस. प्रश्न क्रमांक 35, क्यो वॉरंटी संबंधित आहे. तर बघा, ऑप्शन ए नजरकैद, ऑप्शन बी न्यायालयीन आदेश, ऑप्शन सी सार्वजनिक पदावरील अधिकार, ऑप्शन डी शासकीय निर्णय. तुमचं बरोबर उत्तर असणार आहे सी सार्वजनिक पदावरील अधिकार जे आहे क्यो वॉरंटो संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 36, आणीबाणीत निलंबित होणारे हक्क. तर बघा, आणीबाणीतील निलंबित होणारे हक्क हे कुठले आहेत. तर बघा, ऑप्शन ए 14 व 19, ऑप्शन बी 19 व 21, ऑप्शन सी 20 व 21, ऑप्शन डी 21 व 22. तर तुमचं बरोबर उत्तर असणार ऑप्शन सी 20 व 21 जे आहेत हे आपल्याला बघायला मिळेल आणीबाणीच्या काळात रद्द होतात.
प्रश्न क्रमांक 37 आणीबाणीत अनुच्छेद 19 निलंबन. तर बघा कुठल्या कलमाअंतर्गत होते किंवा कुठल्या अनुच्छेदाअंतर्गत होते. तर बघा ऑप्शन ए 352, ऑप्शन बी 356, ऑप्शन सी 358, ऑप्शन डी 360. तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी 358 म्हणजे 358 अंतर्गत जे आहेत कलम 19 आणीबाणीच्या काळात रद्द होतो. प्रश्न क्रमांक 38 सर्व परिस्थितीत न निलंबित हक्क किंवा सर्व परिस्थितीत न निलंबित होणारा हक्क कुठला. तर बघा ऑप्शन ए 14 व 19, ऑप्शन बी 19 व 21, ऑप्शन सी 20 व 21, ऑप्शन डी 21 व 22. तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी 20 व 21 हे सर्व परिस्थितीत न निलंबित हक्क आहेत. प्रश्न क्रमांक 39 लेखी आदेश जारी करण्याचा मूळ अधिकार. तर बघा ऑप्शन ए जिल्हा न्यायालय, ऑप्शन बी उच्च न्यायालय, ऑप्शन सी सर्वोच्च न्यायालय, ऑप्शन डी उच्च व सर्वोच्च न्यायालय. तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी उच्च व सर्वोच्च न्यायालय जे आहेत या दोनच न्यायालयांकडे जे आहेत लेखी आदेश जारी करण्याचे जे हक्क आहेत भारतीय संविधानाने दिले आहेत. पुढचा बघा प्रश्न क्रमांक 40 मूलभूत हक्कांची अंमलबजावणी. तर बघा ऑप्शन ए फक्त राज्याविरुद्ध, फक्त व्यक्तींविरुद्ध, ऑप्शन सी राज्य व काही व्यक्तींविरुद्ध, ऑप्शन डी फक्त संसद. तर बघा तुमचं बरोबर उत्तर असणं ऑप्शन सी राज्य व काही व्यक्तींविरुद्ध आहे. तर बघा हे झाले तुमचे टॉप 40 क्वेश्चन्स. तर पुढच्या पार्टमध्ये आपण संविधानाचा भाग 4 जो आहे हा बघणार आहोत. भाग 4 चे सुद्धा असेच आपण 40 प्रश्न जे आहेत बघणार आहोत, जेणेकरून एक्झाम मध्ये कुठलाही प्रश्न आला तर आपला तो प्रश्न सुटायला नको. तर जय हिंद, जय भारत. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.